नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात आला असून दिनांक 23 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी धुळे शहरातील 6 आपल्या दवाखान्याचे उद्घाटन केले. यावेळेस महानगर प्रमुख संजय वाल्हे, शिवसैनिक, पदाधिकारी व दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते. आज मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. आजच्या या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकनायक अनाथांचेनाथ एकनाथ शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना सुरू करण्यात आली. या संकल्पनेचा म्हणजे खरा या दवाखाना मागचा एक उद्देश आणि एक अर्थ असा आहे की सर्वसामान्य कामकरी, कष्टकरी, मजूर वर्ग ज्यांना सकाळी कामाला गेले नाही तर त्यांची चूल पेटू शकत नाही, अशा लोकांना जर त्रास होत असेल, त्यांच्या प्रकृतीमध्ये अडचणी असतील, तब्येत खराब असेल, दवाखान्याची काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते रोज बुडवून, त्यांचं काम धंदे बुडवून दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास 750 दवाखान्यांचं उद्घाटन झालं आणि तिथे गोरगरीब नागरिकांना सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना दुपारून दवाखान्यात जाता आलं पाहिजे, संध्याकाळून दवाखान्यात जाता आलं पाहिजे आणि सायंकाळी ज्यांना ड्युटी असेल त्यांना दुपारून दवाखान्याची म्हणजे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. सर्वसाधारण दवाखाने हे सकाळी 8-9 वाजेपासून चालू होतात आणि दुपारी बंद होऊन जातात, ओपीडी मिळत नाही. त्याच्यामुळे हा जो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे हा दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांच्या सेवेमध्ये राहणार आहे. हे सर्व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. इथला स्टाफ हा महाराष्ट्र शासनाने इथे पाठवलेला आहे. दवाखान्यामध्ये मोफत सुविधा मिळणार आहेत, गोळ्या, औषधे, इंजेक्शन जे काय असतील आणि समजा याच्या पलीकडे जाऊन जर एखादी सर्जरी करायची असेल किंवा ट्रीटमेंट एक हायर स्टेशनला घ्यायची असेल तर इथून पेशंट रेफर केलं जाईल आणि त्या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मुंबईची गरज पडली तर मुंबईपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शिवसेनेच्या माध्यमातून घेतली जाईल आणि शासनाची त्याला सर्वतोपरी मदत असेल. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, या दवाखान्याचा उद्देश सर्वसामान्य गोरगरिबांना खर्चिक दवाखान्यामध्ये जाऊन खर्चिक खर्च जो असतो, जो जास्तीचा खर्च असतो, जो परवडत नाही, तो न परवडणाऱ्या खर्चापेक्षा हे शासनाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाने चालू झालेले आणि सर्वसामान्य जनतेची सेवा झाली पाहिजे, मोफत रुग्णांना उपचार झाले पाहिजे, हा या मागचा एक हेतू ठेवून एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दवाखाने दिलेले. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपला नकाने रोड या भागातला पहिला दवाखाना आज धुळे शहरामध्ये जवळपास 6 हॉस्पिटलचं, या 6 दवाखान्यांचं आम्ही ओपनिंग करणार आहोत. त्याच्यापैकी पहिल्या दवाखान्याचं ओपनिंग झालं आणि आजपासून हा दवाखाना पूर्ण ताकदीने, सर्व शक्तीनिशी जनतेच्या सेवेमध्ये राहील. कुठल्याही रुग्णाला काही अडचण असल्यास या आमच्या स्टाफशी, जो काही दवाखान्यामध्ये शासनाने स्टाफ दिलाय त्यांच्याशी संपर्क करा. काही अडचणी आले तर आमच्या या भागातले शिवसैनिक अजय पाटील असतील, भैयाभाऊ असतील किंवा सर्व आमचे शिवसैनिक ज्येष्ठ मंडळी असतील, हे सर्व मदत करतील. कोणालाही अडचण असली तर शिवसेना जिल्हा कार्यालयात संपर्क साधा. योग्य ती ट्रीटमेंटसाठी, योग्य त्या सर्जरीसाठी तुमची सगळी सोय आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू असा शब्द देतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.